नमस्कार. तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर तुमच्यासाठी मी एक घरगुती उपाय घेऊन आलो. याच्या सहाय्याने 2 दिवसामध्ये तुमचं मूळव्याध, कसल्याही प्रकारचं मूळव्याध असेल, तुमचा मासिक पाळीतला रक्तस्राव असेल, श्वेतप्रदर असेल, हे तिन्ही समस्या एकाच उपायाद्वारे आपण नष्ट करून दाखवणार आहोत, संपुष्टात आणून दाखवणार आहोत. तर हा उपाय फक्त 2 दिवस करायचा आहे. परंतु मित्रांनो, ह्याच्यामध्ये कोणते घटक आहेत, याचा वापर कसा करायचा आहे, किती प्रमाणात करायचा आहे, हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा उपाय शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. ओळख करून घेऊया. आपल्याला लागणार आहे ताक. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ताक लागणार आहे. त्यानंतर महत्त्वाचा घटक, सर्वजण याला परिचित असालच, हे आहेत नारळाची शेंडी. तुमच्याकडे काय म्हणत असाल तुम्ही, तुमच्या भागातला शब्द तुम्ही समजून घ्या. पण माझ्या भागामध्ये याला म्हणतात नारळाची शेंडी. तर त्यानंतर आपल्याला लागणार आहे काडी पेटी. तर जास्त वेळ न दवडता आपण आता कृतीला सुरुवात करूया. तर मी या ठिकाणी एक रद्दी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही थोडीशी शेंडी आपण जाळणार आहोत. तर या ठिकाणी आपण हे पेटवून घेऊया. तर ही राख आपली जी आहे, ते राखेचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ह्याला भस्मही म्हणतात. तर ही जी राख आहे, त्या राख आपण 3 ग्रॅम आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. ताकामध्ये सकाळी दुपारी 3 ग्रॅम आपण ताकासोबत घ्यायचे आणि संध्याकाळी कोमट पाण्यासोबत उपाशी पोटी घ्यायचे. जेवणाच्या अगोदर हे घ्यायचे. एवढी काळजी याच्यामध्ये घ्यायची आहे. तर आता आपण हे ना ताकामध्ये टाकून घेऊया. तर ताक बनवताना मी थोडंसं पातळ बनवलेलं आहे, कारण जास्त ताक घट्ट पित्त प्रकृतीच्या लोकांना योग्य नसते, त्यांना तो त्रास होतो. तर ही जी भस्म जे आहे, ते भस्म आपण 3 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ते थोडंसं चाळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला असंच दाखवत आहे, तर तुम्ही ते चाळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे, असं थोडीशी चिमूटभर टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण पिऊन घ्यायचं आहे. हे गाळून घेऊया अगोदरच. जे भस्म जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे. ताक गाळून घेण्याची काहीच गरज नाही. तर मित्रांनो, तुम्ही हा उपाय एकाच दिवसामध्ये करायचा आहे किंवा 1 दिवस तुम्ही रिपीट करू शकता. त्यामुळे तुमचं जे मूळव्याध असेल, त्यानंतर ज्या माता भगिनी आहेत त्यांना मासिक पाळीमध्ये अतिरक्तस्राव होत असेल तरीही त्यालाही हाच उपाय आपला लागू पडतो. तर श्वेतप्रदर असेल तर श्वेतप्रदरामध्ये पण याचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो. तर हा उपाय आपण करायचा आहे. श्वेतप्रदर, मूळव्याध आणि ह्याच्यामध्ये हा उपाय आपण सलग 2 दिवस करा आणि त्यानंतरही तुम्हाला जर फरक जाणवला नाही तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे. तोपर्यंत बाय बाय.